जयसिंगपूर येथील शेती अर्थप्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 12वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाची सांगता शेतकरी भक्तिगीत, शेतकरी गझल मुशायरा आणि शेतकरी गर्जना गीतानं शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। दुसऱ्या दिवशी अक्षांश स्वर दिव्यदृष्टी कलाकार मुंबई यांच्या वतीनं शेतकरी भक्ती प्रभात या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन स्वरूपाताई पाटील यड्रावकर यांनी केलं। यावेळी संगीत संचालक बिपिन वर्तक, महेश उमराणिया, संध्या उमराणिया, प्रशांत बानिया, जयेश बानिया, देवीदास पालवे, हर्षवर्धन वर्तक, महेश नाईक यांनी आपल्या सुरेल आवाजात शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। 7व्या सत्राची सुरुवात शेतकरी गझल मुशायरा या कार्यक्रमात झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाकर जोशी होते। यावेळी सुनील बावणे, चंद्रकांत कदम, नंदकिशोर ठोंबरे, आत्माराम जाधव, यशवंत मस्के, अविनाश कासाडे, अजित सपकाळ, वीरेंद्र बेडसे, विजय पाटील यांनी आपल्या गझलमधून शेतकऱ्यांची व्यथा, शेतकऱ्यांची क्रांती आणि वाटचाल यावर प्रकाश टाकला। यानंतर सत्र 8 मध्ये संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पारितोषिक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला। यावेळी अखिल भारतीय शेतकरी साहित्य चळवळ उपक्रमाच्या वतीने घेण्यात शेतमालाचा भाव या विषयावरील लेखन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं। यानंतर शेतकऱ्यांच्या गर्जना गीताने समारोपीय सत्र संपन्न झालं। शेतकऱ्यांच्या अडीअडचणींवर चर्चा करण्यासाठी आयोजित 12वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन महत्त्वाचं ठरलं। ते म्हणाले की शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि संघटना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्यानं कार्यरत आहेत। भविष्यात शेतीमधील उत्पन्न घटल्यास शेतकऱ्यांना शेती विकून इतर व्यवसायांकडे वळत आहेत, यावर या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला। एकत्रित प्रयत्नांद्वारे शेतीतील अडचणींवर उपाय शोधणं गरजेचं आहे। साहित्य संमेलनाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या व विचार मांडण्यास मदत होते। यापुढेही अशा साहित्य संमेलनाला लागेल ते सहकार्य करणार असल्याचं सांगितलं। यावेळी सावकार मादनाईक यांचंही मनोगत झालं। यावेळी सुभाष सिंग राजपूत, संजय नांदणे, ॲडव्होकेट मनोज पाटील, राजेंद्र फंड, गंगाधर मुटे, संगीता थोरात यांच्यासह राज्यातून आलेले दिग्गज साहित्यिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार सतीश बरुळकर यांनी मानले। मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।